नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आज आलेलो आहे पवार भाऊंच्या शेतामध्ये नंदुरबार येथे. आपण आलेलो आहे आपल्या कंपनीचं बियाणं ज्वार विक्रम यांचं तुम्हाला मी थोडक्यामध्ये याचं स्पेसिफिकेशन सांगतो. ही माझी उंची 6 फूट आहे. त्याच्यामध्ये हा 5.5 फुटा सगट हा पूर्ण तोटा वाढलेला आहे, कणसा सगट. म्हणजे मीडियम उंची असल्या कारणाने किती जरी पाऊस आला, किती जरी हवा आली तरी हा खाली लोळणार नाही, याची लॉजिंग होणार नाही. आणि तुम्ही इकडे एकदा येऊन प्रत्यक्ष बघू शकता की हे एकदम एका फुटापेक्षाही जास्त असा कणीस आहे वाढलेलं. आणि बुडापासूनच्या लोधीलाही आहे पूर्ण टच्च भरलेलं दाणे आहेत. तर टोकावर त्या शेंडावरती त्याच पद्धतीनं टच्च भरलेले दाणे आहेत. एकदम पांढरा शुभ्र असा रंग आहे. आणि हे कणीस जे आहे हे घट्ट नसता थोडं विरळ आहे. म्हणजे जेणेकरून अशा परिस्थितीमध्ये पाऊस जरी पडला तरी याच्या आतमध्ये बुरशी तयार होणार नाही. आणि बुरशी होऊन ती कुज लागते ज्वारीला, ती होणार नाही. आता किती जरी गारा पडला किंवा पाऊस जरी झाला तरी हा जो दाणा आहे ज्वारीचा हा पूर्ण पांढरा शुभ्र राहील. आणि तुम्ही इथं प्रत्यक्ष दाखवू शकता पूर्ण टोका बुडापासूनच्या लोधीपर्यंत पूर्ण असं शेंड्यापर्यंत भरलेलं आहे. आणि चारी बाजूनं भरलेलं आहे. तर तुम्ही प्रत्यक्ष जरी, आणि प्रत्येक दाण्याची साईज खूप मोठा दाणा आहे आणि पांढरा शुभ्र असा मोत्यासारखा दाणा आहे. आणि दाण्याची साईज चांगली असेल तर ज्वारीचं पीठ सुद्धा चांगलं येतं आणि ज्वारी खायला सुद्धा चविष्ट लागते. तसंच मार्केटमध्ये तुम्हाला 2 पैसे आगाऊही भाव भेटेल दाण्याची साईज मोठी असल्या कारणे. बस पुढच्या सीझनसाठी मी शेतकऱ्यांना ह्या बाबी ज्या आहेत महत्त्वाच्या आमच्या विक्रम ज्वारीच्या विषयी ह्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत की मध्यम उंची आहे, पूर्ण ताटासगट 5.5 फूट वाढलेलं आहे. जेणेकरून कितीही वारा आला तरी लोळणार नाही, पडणार नाही आणि तुम्हाला कापणीस सोयीचं जाईल. आणि खाली न पडल्यामुळं त्याचा जो दाणा राहील तो पांढरा शुभ्र राहील. 2 पैसे तुम्हाला पांढरा शुभ्र दाण्यामुळे चांगले मिळतील. धन्यवाद.